नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी स्वच्छ होती, शांत पाणी होतं, तेजोमय प्रकाश होता. प्रकाशात दिसलं मासोळीच्या मागं मास लागलं. कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागते. कळलं, त्यालाच कळलं. तर काय करायचं दादा, अशी चौकात बसतात, तिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, हिचं नाक असं, हिचे डोळे असे. काय वाटतं तुम्हाला, कोण आहे आपण? शास्त्र सांगतं आपलं, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास. अरे फार अधिकारी आहे स्त्री, खूप अधिकारी आहे. परमार्थाचं पहिलं तत्व जिला सांगितलं ती माझी पार्वती आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले. का अधिकार असेल त्या मायमाऊलीचा? अवघड आहे. पण शाहिस्तखानाच्या लाल महाला चालल्यात, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठेतरी लपली. शाहिस्तखानाच्या बायकोला वाटलं मावळ्यांनी पोरगी उचलली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली, जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, उनकी ऐसी परवरिश नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे, वो बेटी नहीं उठा सकते. कौतुक बायकोला वाटलं, क्या लगता है आपको शाहपुना, शत्रु है वो आपका. आज उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन पर जाने वाली थी. हमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा. स्वार्थ के कारण उनके औरत का इस्तेमाल किया. शिवा बदला नहीं लेगा, बेशक वो शिवा बदला जरूर लेगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. बेगम विश्वास के साथ कहता हूँ, बेशक वो शत्रु है मेरा, लेकिन जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है उस शिवा को. हर औरत जात को देवी की तरह पूजता है वो बंदा, क्या नेक परवरिश है उसकी, वो बेटी नहीं उठा सकता. करा विचार. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आमची पोरं, आमच्या नजरेत तीच प्रकारतात, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य. आणि कौतुक आहे मला माझ्या मातीचं. आजही आमच्या महाराष्ट्रातली शेतकऱ्याची पोरं, ज्ञानोबा तुकोबाला मानणारी पिढी, अर्धनग्न पोरगी त्याला मध्यरात्री दिसली ना तरी माझा ज्ञानोबा तुकोबाला मानणारा तरुण तिला तिच्या माय बापापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या मातीवर. हे बघा, 100 एखादा चुकीचा निघाला म्हणून तुम्ही 99ला नावं ठेवत जाऊ नका. सांगा ना मला, आर्मीत भरती होणारी जागीरदाराची असतात का गरीबाची असतात? शेतकऱ्याचीच असतात ना. देहपणाला लावणारी देशासाठी, बरं ते सोडा. वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी आपलं तारुण्य पणाला लावून आळंदीमध्ये शिक्षण घेणारी पोरं कुणाची असतात? शेतकऱ्याची, गरीबाचीच, आपल्याच महाराष्ट्रातली असतात. MPSC UPSC करणारी आपली शेतकऱ्याची असतात. ते होतात अधिकारी, मोठं मिळवतात धन, सामर्थ्यावर करतात मायबापाची स्वप्न पूर्ण. नाही मायबाप शिकले, पोरं शिकतात. नाही शिकले, धन कमवतात. पैसा म्हणजे साधी गोष्ट नाही, अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैशाला कमी समजत जाऊ नका. अरे किती पोरगा ढोलान काळा भंगार असू द्या, पण नोकरी सरकारी असू द्या, बायको गोरी नाजूकच भेटती. मी कशाला म्हणू महाराज, अर्थ असला की काम चरणाशी येतो रे. धर्म अर्थ काम, धर्म मिळवा मोक्ष चरणाशी, अर्थ मिळवा काम चरणाशी. कमवत जा पैसा. तुम्ही पैसे कमवून नम्र राहिला, अख्खं जग तुम्हाला सन्मान देणार. तुम्ही पैसे न कमवता नम्र राहिला, लोक म्हणणार काय करणार, गरीब आहे, पर्याय आहे वय दुसरा, गरिबीतच खावं लागते. पैसे कमवून नम्र राहिला की तुमचा सन्मान आहे, पण पैसे न कमवता नम्र राहिला तर संतांना काय अधिकार आहे? ज्या नाथ बाबांचा अभंग आहे त्यांच्या जागीरदारीचा विचार केला ना, आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अशी लाखो माणसं, हजारो माणसं कीर्तनाला यायची, आलेल्या माणसाला धनधान्य द्यायची सामर्थ्यता त्यांच्यामध्ये होती. जागीरदारी तुकोबारांची 65 लाखाची सावकारकी होती. आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. आणि तुकोबारा काय देहूचं नव्हते. 8 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबा जावळीच्या खोऱ्यातनं, भीमाशंकरच्या शेजारी त्यांचं गाव आहे, तिथून स्थानापन्न झाले देहूमध्ये. लोकांच्या गावात येऊन आपला अधिकार निर्माण केला आणि स्वतःची सावकारकी उभा केली. तुकोबाराय 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या पाण्यात बुडवल्या इंद्रायणीत. किती? 25. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. ही त्यागाची भूमिका आणि हा अधिकार परमार्थाचा. समजून घेत जा. नामदेवरायची बायको राजाई 3.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. दामू शेठ वडील आहेत नामदेवरायांचे, शेठ आहेत ते, सावकार आहेत, साधं नाहीये, गरीब कुणीच नव्हतं.
कळतंय का? गरीब राहणं वेगळं आणि गरिबीत राहणं वेगळं. हे कलियुग आहे. इथं लय किंमत आहे बाबा राहणीमानाला. इथं सगळ्या गोष्टी तुमच्या राहणीमानावर, तुम्ही कसं प्रेझेंट करताय स्वतःला हे फार महत्वाचं येतंय. तुमचं प्रेझेंटेशन तुमच्या अस्तित्वाची ओळख करून देत आहे. तुम्ही काय आहे तुमच्या प्रेझेंटेशनवर आहे. त्यामुळे धोतर घालायचं पण कडकच. गरज आहे. धोतर घालून जर एखादा इमानात गेला तर लोक अशी बघतात जसं काय अतिरेकी आलाय, त्याने बॉम्ब गुंडाळलाय धोतरात, आता फेकणारच आहे. एक बघण्याची मेंटॅलिटी बघा ना. आणि सुट्या बुटावाल्याकडं सुशिक्षित म्हणजे आम्ही कोण? मूर्ख, अनएज्युकेटेड, लोअर क्लास, थर्ड क्लास. अवघड आहे लोकांचं. या विषयाकडे दंभ, दुसरं काही नाही. आणि दंभ निर्माण कोणापासून झाली? वासना नावाची सासू. ह्याच्या नादी लागून हा दंभ झाला. मग काय नारायण नारायण करणारे नारद मासोळीकडे बघून पिसाळले. विषयाकडे आले का तुम्ही? विषयाकडे घेत जा महाराज. इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव येऊस तर सोडायची नसती. बाईचा आदर करता आला पाहिजे दादा. लय ताकद आहे माय तुमच्यात. लय गोड आहे ग माय तुम्ही. चिंचपूरच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे गे. आई शपथ लय गोड आहे तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे ग तुम्ही. तेवढाच फॉल्ट आहे आमचा. लय खुश होऊ नका, तुमच्यामुळेच होतंय सगळं. काय लागतं बायकोला? 2 शब्द प्रेमानं बोलायचं दादा. अहो अर्धंगी नाही आपली ती. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावं बोलावं, नंदनं हिनवावं, जगानं त्रास द्यावा, अख्ख्या विश्वानं वाईट बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा सोबत असला पाहिजे. खरं एक नाही ग माय? चिंचपूरच्या माय मावल्या माय, अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. एक्सपिरियन्स ने सांगा ग माय. खरं आहे का खोटं ग माय? मी कशाला म्हणू? माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवास असा आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी शहाणा तो. परमार्थातला काय संसारातला काय मालकच शहाणा लागतो. परमार्थातला बी मालक चुकला की तरास आहे आणि संसारातला बी मालक चुकला की भलताच तरास आहे. अगं माय विनंती विनंती बोलत जा ग माय या विषयात. लय अगं तुकोबाला परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आवलीनं तुकोबाचा संसार सांभाळला तरी देव थांबतो. येते का लक्षात? तुकोबांना 2 बायका रखमा आणि जिजा. प्रथम पत्नी रखमा, द्वितीय जिजा. म्हणजे बघा तुकोबाराय किती सामर्थ्यवंत असतील. दुसरी बायको सुद्धा डोळे झाकून दिली त्यांना. आपल्याला पहिली द्यायची मुश्किल आहे. हे बी जरा बाह्य अंगाने विचार करी जा ना, किती अधिकारी असतील ते. पहिलेला लेकरू होणार म्हणून दुसरी करावी लागली, पण देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी केल्यावर पहिलेला लेकरू झालं. देव बी लय खतरनाक महाराज. ते रखमान जिजा तर असं होतं. जिजाला आवली म्हणतात. जिजाला आपण काय म्हणतो? जिजाऊ त्यांचं नाव होतं, त्यांना आवली म्हणतात. लय जागीरदाराची पोरगी दादा. पुण्याचं सासर तुकोबरायचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. गुळवे सावकार बाप होते आवलीचे. 3600 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3600 एकर ऊस होता. चिंचपूरकर 3600 एकर ऊस होता. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 1.25 एकर ऊस आहे आपल्या सासरवाडीला, तरी नाचतीच आपली बायको. माझा बाप काय बेकार नव्हता. तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं, मी तुला वय म्हणलं, तुझ्या दिलंय चांगलं चांगलं बघाय आलतो मला. आता काय चेंज करते का? आता हे आता बोलून काय फायदा आहे का? करून करून करायचं आणि बोलून वाया घालवायचं, अशी गत आहे आमची. काय सांगायचं दादा या विषयात? 3600 एकर ऊस दादा. 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची आवलीच्या बापाच्या. तरी एका लुगड्यावर संसार केला आवलीनं तुकोबाचा. एका संत कोणाला म्हणतात माहिती? कणगीत आंघोळ करायची, कणगीवर लुगडं वाळू घालायची, ते लुगडं आंघोळ होईपर्यंत हडकायचं आणि पुन्हा अंगावर तीच नेसून तसाच संसार करायचे. पांडुरंग परमात्म्यानं त्यातही परीक्षा बघितली. कणगीत आंघोळ करणारी आवली, कणगीवर लुगडं वाळू घातलं. पांडुरंगानं गरीब बाईचं रूप घेतलं आणि तुकोबारायच्या दारात येऊन उभं टाकले आणि तुकोबारायला म्हटली, लेकरा कोण? जगाची माय, पंढरीची मालकीन. लेकरा अरे पोटाची खळगी दिसत नाही जगाला, पण अंगाची भूक दिसतात की रे. पोट भागलं का नाही हे कोणी बघत नाही, पण स्वतःच्या नजरेचं सुख मात्र घेतात. असल कापड घरात तर दे बाबा. पोटाची भूक नाही दाखवता येत जगाला, पण अंगाची वासना लोकांना दिसते रे. पाया पडते तुझ्या. करणी बांड बाई आहे मी, कष्ट करून खाईल, सगळं करील, पण कापड नसल अंगावर तर अवस्था वाईट होईल. पावित्र्यानं जगता यावं बघ. बाकी स्वाभिमानानं शिळी भाकरी खाल्लेली चांगली. पाया पडते तुझ्या. असल कापड घरात तर दे. विचार केला नाही मागचा पुढचा. बरं तुकोबाला माहित नसल का बायको एका लुगड्यावर संसार करते?
नवऱ्याला माहित नाही असं असतं का दादा? ते गणकीवरचं लुगडं घेतलं आणि तसंच त्या गरीब बाईच्या हातात दिलं. विचार सुद्धा केला नाही बायको बाहेर कशी येईल आपली. हे तुकोबा आहेत. म्हणून तर आम्ही म्हणतो धन्य तुकोबा. तुका विष्णू नाही तुझा. उगच रामेश्वर शास्त्री 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत ज्यांच्या ते तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवत नाही. ज्ञान कमी नव्हतं शास्त्रींना. सगळ्यात विद्वान रामेश्वर भट्ट आहेत देहूतले. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे त्यांच्या. हे बोलायचं सोपं आहे, करायचं नाही. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ केला ना आपल्याला कोण म्हणलं ना घेता काही ना. आपण म्हणतो न ग मी मागं म्हणतो तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातले आपण लय नाही शास्त्रवेदांच्या भाषा करायच्या. अधिकारी व्यक्तिमत्व लागतं त्याला दादा. आणि एवढं सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व जर म्हणत असेल तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. काय अधिकार असेल तर तुकोबाचा. जगाचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो ना ते तुकोबा आहेत. काय अधिकार असेल, काय त्याग असेल. त्यांची बायको आवली काय साधी असेल. लोक म्हणतात फटकळ आहे पण तिच्यासारखी बायको नाही. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खाल्ली नाही. तुकोबांना विठ्ठलाला भजला असं नाही पण जो विठ्ठलाला भजतोय त्याचा संसार आवलीनं सांभाळ. लय ताकद माय. पुरुषाला परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. माय आपण संसार सामर्थ्यानं केला तरी आपल्याला देव भेटतो. एवढी ताकद आपल्या संसारात आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी लय अधिकार माय. एके दिवशी अशीच आवली तुकोबाला भाकरी द्यायला चालली. भाकरी द्यायला जाताना पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी ना तुम्ही बसलेले थोडेफार शेतकरी थोडेफार असं कौतुकानं सांगत जा ना. हे बाकीचे कसे सांगतात मी अध्यक्ष मी उपाध्यक्ष मी सचिव मी चेअरमन मी सरचिटणीस मी आमदार मी खासदार मी माजी सरपंच. अरे झालं ना मला तरी सांगतो ना. ओ दादा काही काही माणसं फोन केल्यावर म्हणतात रामकृष्ण हरी ताई मी माजी सरपंच बोलतोय. अरे मी काय करू? तू बोल ना. तू काम काय ते बोल. तू पद कशाला सांगतो? आणि लोकांना काही कीर्तनाशी घेण देण नाही दादा. लोकांना कीर्तन कळत नाही. काही काही माणसं कशाला म्हणतात ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रो मी. तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव. अरे महाराज आहे मी. ते अहो दादा असलं वाईट वाटतं कधी कधी. काय लोक किरनिष्ठ बुद्धीचे. त्याच्यापेक्षा भंगार तुमची सुपारी किती तुला उकळात घालून मुसळात न काढते मग सांगते सुपारी किती ती. अरे किती देशील दादा? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार कर घरात किती असेल. जयाच्या द्वारी शास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती. जागीरदार आम्ही आहे. अरे होईन भिकारी पंढरीचा. आमच्या तुळशीच्या माळेवर पडणारं रोजचं पाणी त्रैलोक्यातल्या प्रत्येक तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य देतं. आमच्या कपाळाचं चंदन आम्हाला समाधानी ठेवायची ताकद देतं. आणि आमच्या मस्तकावरचा विठ्ठलाचा हात प्रत्येक संकटापासून स्वतः विठ्ठल आमच्या पाठीमागं उभा राहतो. एवढा अधिकार जवार करायचा तुम्ही किती द्याचाल त्याला? त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हाला आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही नाही गुत्त दी तुझं सोयाबीन खुरपी दे मुकादमनी मी दी गुत्त दी गुत्त. त्याच्यापेक्षा भांगार तुमचा ढुलकीवाला तुम्हीच आणा. ह्याच्या डोक्यात पकावाज घातला पाहिजे. ह्याला सांगाय पाहिजे ह्याला पकावाज म्हणतात येड्या. पण खरंय म्हणा अख्खी जिंदगी कचकच कांद्यात गेली. ह्याला भजन कळत असतो. कळलं त्यालाच कळलं महाराज. लय अवघड आहे लोकांचं. काय खरंय हे लोक जमा कराय काय अवघड नाही. लोकांच्या विचारसरणीची पातळी इतकी घासरली आहे ना. ह्या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली की ह्याच्यापेक्षा 10 पटीनं गोळा होते ती. मंडप फाडू फाडू बघत्याल. तुझ्यासाठी गेले वना तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे. अरे तुम्ही देवाचाही अपमान केला रे दादा. देवाचाही. तुम्हाला गवळण म्हणजे साधी वाटते का? एका शब्दात सांगते जगाच्या मालकाचा सहवास जिला लाभला असेल तिचा अधिकार काय असेल. कोण म्हणतो तुम्ही गवळण म्हणता कोणाला? त्या राधाकृष्णाला बी भलतं बदनाम केलं यांनी. त्या राधाकृष्णाचं लगीन झालं नव्हतं त्यांनी प्रेम केलं. मग आपल्याला काय होतंय? शामड्या थांबतो तुला सांगते कसं होतंय ती. तुम्ही म्हणजे तरुण मंडळी थोडा अभ्यास करा. हे तुम्ही काही बोलता. कृष्णाला 16,108 बायका होत्या. आपण 2-4 केल्या तर काय होतंय? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही. 7व्या अवतारामध्ये राम अवतारामध्ये तुमची पत्नी होती सीता. तरी समाजानं अग्नी परीक्षा द्यायला लावली. आम्ही साध्या सुध्या पोरी. तुम्हाला काय वाटतं समाज चांगल्या नजरेनं बघेल?
अशी कलंकित नजर अंगावर घेण्यापेक्षा देवा जीव दिलेला बरा की रे. कृष्णाने सांगितलं कशाला विचार करताय, मी आहे ना खंबीर. विचारलं कोणाला तुम्ही, कोण तुम्ही, तर सांगा जगाला ओरडून त्या भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीनं सन्मानानं जगावं पण माझ्या कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं, माझ्या परंपरेचं, माझ्या मातीचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो भगवंत आहे माझा. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. काही म्हणता कधी देवाविषयी? रासक्रीडा म्हणजे तुम्ही म्हणता तशी रासक्रीडा आहे का ती? नजरेनं सुद्धा कधी अपवित्र पाहिलं नाही माझ्या कृष्णाने. आणि कोण राधा आणि कृष्ण? विष्णूने